ढोल ताशांचा निनाद कानी पडला आणि मालकांचा आदेश आला की एखाद्या नर्तिकेसारखे घोड्यांचीही पावलं थिरकताना संगमनेर तालुक्यातल्या देवगड येथील यात्रेत बघायला मिळतात। जत्रा म्हटलं की मनोरंजन आणि ज्या देवाची यात्रा त्याचं देवदर्शन। गर्दी ओघाणं आलीच, मात्र अहमदनगर जिल्ह्यातल्या संगमनेर तालुक्यातील देवगड येथे माघ पौर्णिमेनिमित्त भरणाऱ्या खंडेरायाच्या यात्रेत अश्वमालक आणि अश्वप्रेमींची मोठी गर्दी दिसून येते। देवगड येथे होत असलेल्या विविध जातींच्या घोडे प्रदर्शन आणि स्पर्धेमुळे या यात्रेचा लौकिक अवघ्या राज्यभरात पसरलाय। या यात्रेमध्ये अश्वांनी ठेका धरला आणि बेभान अश्वांचं नृत्य आविष्कारानं बघ्यांच्या डोळ्यांची पारणं फिटली। उपस्थितांनाही नाचायला भाग पाडलं ते देशभरातून आलेल्या अश्वांनी। संगमनेर तालुक्यातल्या देवगड येथे खंडोबा यात्रेच्या निमित्तानं अश्वांच्या नृत्यांची स्पर्धा भरवली होती। या नृत्य स्पर्धेत शेकडो अश्वांनी आपली कला सादर करत आपली खंडोबा भक्ती एक अनोख्या पद्धतीनं व्यक्त केली आहे। अश्वांची प्रदर्शन, विक्री आणि नृत्य स्पर्धेचं हे चौथं वर्ष असल्यानं देशभरातील शेकडोंच्या संख्येने अश्व यामध्ये सहभागी झाल्याने यात्रेची रौनक आणखीनच वाढली होती। देवगड येथे संगमनेरातील अश्वप्रेमी असोसिएशन आणि जिल्हा परिषद कृषी पशुसंवर्धनच्या वतीनं भव्य अश्व प्रदर्शन आयोजित करण्यात आलं होतं। या स्पर्धेचे आयोजक रणजित सिंह देशमुख यांनी याविषयी अधिक सांगितलंय। तालुक्याचं आराध्य दैवत श्री क्षेत्र देवगड हिवरगाव पावसा येथील खंडोबा आणि या खंडोबाच्या निमित्ताने एक हजारो वर्षाची परंपरा आहे की या ठिकाणी यात्रा होत असते आणि गेल्या 5 वर्षापासून आम्ही या यात्रेनिमित्त संगमनेर अश्वप्रेमी असोसिएशनच्या वतीने आणि पंचायत समिती जिल्हा परिषदच्या वतीने या ठिकाणी हे अश्व प्रदर्शन, अश्व बाजार आम्ही भरवायला सुरुवात केली। हे 5वं वर्ष या ठिकाणी आहे आणि या अश्व प्रदर्शनाला, या अश्व स्पर्धेला संपूर्ण राज्यभरातून या ठिकाणी अश्व येतात। कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, इकडे धुळे, चारही कोपऱ्यातून महाराष्ट्राच्या अश्व या स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी येत असतात। त्याचबरोबर या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती अश्वांची खरेदी विक्री देखील त्या ठिकाणी होते आणि यामध्ये महाराष्ट्राच्या बाहेरून देखील व्यापारी मोठ्या प्रमाणावरती आपले अश्व या ठिकाणी विक्रीसाठी आणत असतात आणि यातून संगमनेर तालुक्यातील आणि नगर जिल्ह्यातील जो ग्रामीण भाग आहे, जे शेतकरी बंधू आहेत, ते एक अश्वाची आवड जोपासताना आम्हाला या स्पर्धेच्या माध्यमातून दिसत आहेत। अकलूज, सारंगखेडा, शिरपूर आदींनंतर देवगड येथे भरणारे अश्व प्रदर्शन राष्ट्रीय पातळीवर लौकिक मिळवत आहे। आजच्या प्रदर्शनासाठी देशभरातील अश्वमालकांनी सहभाग नोंदवला होता। वेगवेगळ्या अश्वांच्या जाती यांचे नृत्य हे सर्वांसाठी आनंददायी ठरत होते। दरम्यान अश्वांना शिकवण्यासाठी मेहनत घेतलेल्या अश्वमालकांनाही प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली। आपल्या पोटच्या मुलाप्रमाणे या अश्वांचा सांभाळ केल्यानंतर हे अश्व जेव्हा मालकाचं नाव मोठं करतात त्यावेळी मालकांच्या चेहऱ्यावरील आनंदही बघण्यासारखाच असतो। दादा, आता हे माझा जो धंदा आहे संगमनेर, इथं मी कायम येतो, इथून मी बक्षीस बी घेऊन जातो। म्हणजे पहिल्यापासून मला घोड्याचाच शौक आहे, तर मी याला बुलेटवर बी नाचवतो, याला गाडीवर बी नाचवतो, सगळं काही कार्यक्रम खुर्चीवर त्याला बसून देतो, आणखीन त्याला झोपायचं सांगितलं तो झोपून बी घेतो। हो, एवढं आता मला म्हणजे ते शौक पहिल्यापासून, बचपनापासूनच मला शौक आहे, ते मी सगळं काही माझे कार्यक्रम संपूर्ण करतो। तर सारंगखेड्यामध्ये बी 1 नंबर बक्षीस घेतो,
आणि इथं बी मी 4 वेळेस बक्षीस घेऊन जातो. हो, मला काही अजून अपेक्षा काही आला नाही. तर यांना जो तयार करतो मी घास, गवत, गहू, हरभरा, याच्यानंतर मग यांची अशी देखभाल करावी लागते की आपला पोटाच्या मुलगाला तर करावा लागतो आणि ह्यांना जवळ घ्यावा लागतो. असा काही जीव लावावा लागतो तर मग ते आपलं सगळं काही आपण जसे बोलणार तसे ते काम करू शकतात. तर माझं नाव धर्मा दल्लू चव्हाण, इसापूर तांडा, चाळीसगाव तालुका. आमचा घोडा नवरदेव मिरवण्यासाठी चालतो, शुभ कार्यासाठी नाच काम त्याचे आयटम बाद चौरंग सगळं करतो. त्याला दूध पाजतो, 5-5 लिटर दूध चालू आहे एक टायमाला. गहू, हरभरे, परत त्याच्यानंतर हे चालतं, त्याला शेंगदाणा डेप चालू आहे, शेंगदाणे चालू आहे, गुळ चालू आहे. परत त्याच्यानंतर देवगड येथील खंडोबाचं मंदिर प्रतिजेजुरी म्हणून ओळखलं जातं. खंडोबाचं वाहन हे अश्व असल्यानं येथे आलेल्या भक्तांनीही या अश्वांना पाहण्यासाठी गर्दी केली होती. यावर्षी आयोजकांनी पहिल्या क्रमांकास 31,000 रुपये, द्वितीय क्रमांकास 21,000 आणि तृतीय क्रमांकास 11,000चं बक्षीस देऊन त्यांचा गौरव केला. न्यूज रिपोर्टर नितीन शेळके, एसएन मीडिया, संगमनेर.